नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. आज मी माझ्या मुलग्याचा पासपोर्ट काढण्यासाठी इकडे राजापूरला आले. हे राजापूरचं मुख्य डाकघर पासपोर्ट इंडिया पासपोर्ट. जायचं थोडं पासपोर्टला. भरपूर लोक आलेत ना रे. या गेटने प्रवेश केला की हे या साईडला पासपोर्टचं ऑफिस आहे. असं या साईडला पासपोर्ट ऑफिस आहे. बघा, पासपोर्ट ऑफिसचा सिम्बॉल पण दिलेला आहे. पहा, या साईडने असं खाली जायचं आणि हे जिना उतरल्यावर हे पासपोर्ट ऑफिस आहे. इकडे हे पासपोर्ट ऑफिस. हे पासपोर्ट काढायला तर रत्नागिरीतले सगळे इकडेच येतात पासपोर्ट काढण्यासाठी. मी माझ्या मुलग्याला खेडवरून इकडे पासपोर्ट काढण्यासाठी राजापूरला घेऊन आले. गेटच्या आत प्रवेश केल्यावर तुम्ही या साईडला न जाता डायरेक्ट या साईडला पण येऊ शकता. बघा, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र. इथं पोस्टचं सिम्बॉल पण दिलेलं आहे, बाण दिलेलं आहे तुम्हाला इकडे जाण्यासाठी. या साईडने पण तुम्ही जाऊ शकता. 2 रोड आहेत. या साईडने पण, या मार्गाने मी तुम्हाला दाखवलं की कसं जायचं पासपोर्ट काढण्यासाठी. आणि आता हा दुसरा मार्ग आहे. तर या मार्गाने सुद्धा तुम्ही पासपोर्ट काढण्यासाठी जाऊ शकता. डायरेक्ट पासपोर्ट ऑफिसला जाण्याचा रोड आहे. मस्त निसर्गाच्या सान्निध्यात झाडं वगैरे लावलेली आहेत आसपास. अशोकाची झाडं, नारळाची झाडं, आंब्यांची झाडं, असं इथं असा परिसर आहे. तर हा इथून असं वरती जायचं. ते गेला की इकडे डाव्या साईडला पासपोर्टचं ऑफिस आहे. राजापूरचं स्टॉप पण आहे, नगर परिषद राजापूरचं. पासपोर्ट ऑफिसच्या बाजूला हे भूमिलेख भवन पण आहे आणि इकडे पोलीस स्टेशन पण आहे. खूप जवळजवळ आहे सगळं मस्तपैकी. आपल्याला पाहिजे ते सगळे पेपर व्यवहार करू शकतात. तहसीलदार ऑफिस आहे राजापूरचं कार्यालय मोठं. काय लागलं तर कुठून यावं लागतं बोललात? स्टँडवर उतरल्यावर रिक्षाने 5 मिनिटावर. रिक्षा किती घेते? 20 रुपये. आणि हो काय, ऑफिसच्या बाजूला बस पण इथे थांबतात. पाचर राजापूर आता ही गाडी दिली. या गाडीने पण तुम्ही बसने इकडे येऊ शकता त्या ऑफिसला. हे बघा, बस इथे थांबतात. जवळच आहे ना स्टँड. तहसीलदार ऑफिस आहे, पोलीस स्टेशन आहे, पासपोर्ट ऑफिस आहे, जवळच स्टॉप पण आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही इकडे येण्यासाठी.